प्रश्न क्रमांक पहिला आहे, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 कोणाला जाहीर करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे क्लॉडिया गोल्डिन. मित्रांनो लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 हे क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, क्लॉडिया गोल्डिन ह्या 3ऱ्या क्रमांकाच्या महिला ठरलेल्या आहेत ज्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर पहिल्या महिला कोण आहेत? तर पहिल्या महिला आहेत एलेनॉर ऑस्ट्रॉम, यांना 2009 साली मिळालेलं होतं अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक. दुसऱ्या महिला आहेत इस्टर डफ्लो, यांना 2019 साली मिळालेलं होतं. आणि तिसऱ्या आहेत क्लॉडिया गोल्डिन, ज्यांना 2023मधलं अर्थशास्त्रामधील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, राजश्री शाहू पुरस्कार 2023 हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग. तर मित्रांनो या दोघांना हा राजश्री शाहू पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो राजश्री शाहू पुरस्कार या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 1,00,000 रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 2023चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर रवी कन्नन. मित्रांनो लक्षात ठेवा, आपले भारतीय ऑन्कोलॉजिस्ट आहेत ते. तर डॉक्टर रवी कन्नन यांना 2023चा रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर त्यांना रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनच्या वतीने हिरो फॉर होलिस्टिक हेल्थ केअर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो रॅमन मॅगसेसे हा जो पुरस्कार आहे तो कोणत्या क्षेत्रातील कोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे ते देखील आपण इथे पाहूया. तर आपण इथे 2023चे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते घेतलेले आहेत. तर पहिले आहेत डॉक्टर रवी कन्नन, तर यांना आरोग्य सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. दुसरे आहेत रक्षंत कोरवी, जे बांगलादेशचे आहेत, त्यांना शिक्षण या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तिसरे आहेत युरेनियो लेमोस, तर ते आहेत तिमोर लेस्टे या ठिकाणचे, तर त्यांना पर्यावरण संरक्षण या क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. चौथे आहेत मिरियम कोरोनल फेरर, तर ते फिलिपाईन्स या ठिकाणचे आहेत, तर त्यांना शांतता, महिलांचा सहभाग या क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो सर्व तुम्ही इथे लक्षात ठेवा, याच्यावर नक्कीच जोड्या लावा, यासाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, हा नोट करून ठेवा. तर दलाई लामा यांना 1959मध्ये रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता. तर त्यांना 1959 या सालचा पुरस्कार त्यांना 2023 या वर्षी देण्यात आलेला आहे. हा देखील तुम्हाला पॉईंट इथे नोट करून ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला आहे? पुढचा प्रश्न पाहूया, शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहीर केला आहे? तर याचं उत्तर आहे डॅनियल बेरनबोइम आणि अली अबू अव्वाद. मित्रांनो नाव लक्षात ठेवा, कन्फ्यूज करणारं नाव आहे. तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय 2023 हा पुरस्कार डॅनियल बेरनबोइम आणि अली अबू अव्वाद यांना जाहीर झालेला आहे. तर या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 25 लाख इतकी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 याची रक्कम आहे. पुढचा प्रश्न, नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर स्वाती नाईक यांना नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023 हा जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो स्वाती नाईक यांना बिहाना दिदी या नावानं देखील ओळखलं जातं. तर मित्रांनो फील्ड रिसर्च अँड ॲप्लिकेशन या साहित्यासाठी त्यांना नॉर्मन ई बोरलॉग हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो 3ऱ्या भारतीय कृषी शास्त्रज्ञ त्या ठरलेल्या आहेत. नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार मिळवणाऱ्या स्वाती नाईक ज्या आहेत त्या 3ऱ्या भारतीय कृषी शास्त्रज्ञ ठरल्या आहेत. मग पहिल्या कोण आहेत? तर पहिल्या आहेत आदिती मुखर्जी, दुसऱ्या आहेत महालिंगम गोविंदराज आणि तिसऱ्या आहेत स्वाती नाईक. मित्रांनो ही तीनही तुम्हाला व्यक्ती इथे लक्षात ठेवायचे आहेत.
पुढचा प्रश्न पाहूया. 2022 या वर्षीचा युनेस्को शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे एंजेला मार्केल. तर एंजेला मर्केल यांना 2022 या वर्षीचा युनेस्को शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि ह्या 2022चा पुरस्कार त्यांना 2023 या वर्षी प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला, दीपक धार आणि सुमन कल्याणपूर. तर या 3 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या 3 व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत म्हणून आपण इथे हा प्रश्न घेतलेला आहे. तर मित्रांनो, त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी किंवा ते कोणत्या क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांना हा पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे, हा देखील पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर लक्षात घ्या, कुमार मंगलम बिर्ला हे व्यापार व उद्योग ह्या क्षेत्रातील आहेत. दीपक धर हे विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रातील आहेत. आणि सुमन कल्याणपूर या कला या क्षेत्रातील आहेत. पुढचा प्रश्न. संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार 16 सप्टेंबर 2023 रोजी किती कलाकारांना देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे 84 कलाकार. मित्रांनो, संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो 16 सप्टेंबर 2023 रोजी प्रदान करण्यात आलेला आहे. तर तो किती कलाकारांना देण्यात आलेला आहे? तर 84 कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 1,00,000 रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. तर 70 पुरुष आणि 14 महिला असं टोटल 84 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2023 या वर्षीचे बुकर पारितोषिक कोणाला जाहीर करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पॉल लिंच. तर मित्रांनो, पॉल लिंच यांना 2023 या वर्षीचं बुकर पारितोषिक हे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी, ही पॉल लिंच यांची कादंबरी आहे प्रॉफिट सॉन्ग. तर या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो, 2022चं जे बुकर पारितोषिक होतं ते शेहान करुण तिलका यांना प्रदान करण्यात आलेलं होतं. तर द 7 मून्स ऑफ माली अल्मेडा, तर ह्या साहित्यासाठी शेहान करुण तिलका यांना 2022 या वर्षीचं बुकर पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. बल्गेरियन लेखक जॉर्जी गोस्पोडिनोव आणि अनुवादक एंजेला रोडेल यांना डॅश डॅश या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2023 प्रदान करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे टाईम शेल्टर. मित्रांनो, लक्षात ठेवा, बल्गेरियन लेखक जे जॉर्जी गोस्पेडिनोव आणि अनुवादक एंजेला रोडेल यांना आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2023 हे प्रदान करण्यात आलेलं आहे. आणि त्यांचे कोणत्या कादंबरीला ते प्रदान करण्यात आलेलं आहे? तर टाईम शेल्टर या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2023 हे प्रदान करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे 2 नावं देखील लक्षात ठेवा. बल्गेरियन लेखक जॉर्जी गोस्पोडिनोव आणि अनुवादक एंजेला रोडेल हे देखील नावं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. तसेच मित्रांनो, 2022चा जो आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक होतं ते गीतांजली श्री, जे आपल्या भारत देशाच्या होत्या, त्यांना टॉम ऑफ सँड ह्या साहित्यासाठी त्यांना 2022चं आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळालेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे आशा भोसले. मित्रांनो, 2023चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा प्रथम पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. 2023चा साहित्यातील नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे जॉन फॉसे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जॉन फॉसे 2023मधील साहित्यातील जे नोबेल पारितोषिक आहे ते जॉन फॉसे यांना जाहीर करण्यात आलेलं आहे.
आणि ते मित्रांनो कोण आहेत तर ते नॉर्वेजियन लेखक आहेत. त्यांना हा 2023चा साहित्यातील नोबेल पारितोषिक हे त्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो साहित्यामधील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते चौथे लेखक आहेत, म्हणजे चौथे नॉर्वेजियन लेखक आहेत ते. याच्या अगोदर 3 नॉर्वेजियन लेखकांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि जॉन फॉसे हे आता चौथे व्यक्ती बनलेले आहेत जे साहित्यातील नोबेल पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे. तसेच मित्रांनो 2022चं साहित्यातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळालं होतं तर ॲनी एर्नॉक्स. तर ॲनी एर्नॉक्स यांना 2022मधील साहित्यातील नोबेल पारितोषिक यांना मिळालेलं होतं. हे देखील पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे? तर उत्तर आहे कृष्णात खोत. तर मित्रांनो कृष्णात खोत यांना मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे. त्यांच्या कोणत्या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे तर रिंगाण. लक्षात ठेवा मित्रांनो, त्यांची रिंगाण ही कादंबरी आहे आणि या रिंगाण या कादंबरीला मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो 24 भाषांसाठी दिला जातो. हा देखील पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे? तर उत्तर आहे डॉक्टर सादिका नवाब. तर उत्तर आहे डॉक्टर सादिका नवाब. तर यांना सहर या नावाने देखील ओळखलं जातं. तर त्यांच्या कोणत्या कादंबरीला मिळाला आहे तर राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हा मिळालेला आहे. तर मित्रांनो हा पॉईंट देखील इथे लक्षात ठेवायचा आहे. उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला कोण आहेत तर कुर्तुल ऐन हैदर या पहिल्या महिला आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे एकनाथ आवाड. तर मित्रांनो एकनाथ आवाड यांना साहित्य अकादमी म्हणजेच बाल साहित्य पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो छंद देई आनंद या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर बालसाहित्य पुरस्कार याची रक्कम किती आहे तर 50,000 रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे आणि हा पुरस्कार 9 ते 16 वयोगटातील लक्षित वाचकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे विशाखा विश्वनाथ. तर मित्रांनो स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी विशाखा विश्वनाथ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर युवा पुरस्कार या पुरस्काराची रक्कम किती आहे तर 50,000 रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी किंवा कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे रतन टाटा. मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी किंवा कार्य, तर याबद्दल महाराष्ट्र सरकारचा पहिला पुरस्कार आहे आणि हा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो या पुरस्काराची रक्कम किती आहे तर 25 लाख रुपये इतकी या उद्योगरत्न पुरस्काराची रक्कम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते डॅश डॅश यांना 2023 या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मित्रांनो लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2023चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा 41वा पुरस्कार आहे आणि ह्या पुरस्काराची रक्कम किती आहे तर 1 लाख रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्काराची जी रक्कम होती 1,00,000 रुपये ती नमामि गंगे या प्रकल्पासाठी या प्रोजेक्टसाठी त्यांनी दान केलेली आहे. हा देखील तुम्हाला इथे पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा गांधी शांतता पुरस्कार 2021 कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे गीतास प्रेस. तर मित्रांनो, गोरखपूर या ठिकाणामधील गीतास प्रेस यांना गांधी शांतता पुरस्कार 2021 हा जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, 2021चा हा पुरस्कार आहे, परंतु हा 2023मध्ये जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, ह्या गांधी शांतता पुरस्कार याची रक्कम किती आहे? तर 1 कोटी रुपये इतकी याची रक्कम आहे. आणि पहिला गांधी शांतता पुरस्कार जुलियस नेरेरे यांना मिळालेला आहे. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे झाकीर हुसेन. तर मित्रांनो, झाकीर हुसेन जे कला या क्षेत्राशी निगडीत आहेत, तर यांना 2023चा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, आपण 2023चा जो पद्मविभूषण पुरस्कार आहे तो किती व्यक्तींना मिळाला ते आपण इथे पाहूया. तर बालकृष्ण दोशी, तर मरणोत्तर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ते आर्किटेक्चर या क्षेत्रातील आहेत आणि गुजरात या राज्यामधील आहेत. दुसरे आहेत S.M. कृष्णा, तर हे सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रातील आहेत आणि कर्नाटक या राज्यातील आहेत. तिसरे आहेत दिलीप महालनोबिस, तर यांना देखील मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि ते वैद्यकीय या क्षेत्रामधील आहेत आणि ते पश्चिम बंगाल या राज्यामधील आहेत. तिसरे आहेत श्रीनिवास वर्धन, तर ते अभियांत्रिकी या क्षेत्राशी निगडीत आहेत आणि ते अमेरिकामधील आहेत. आणि शेवटचे आहेत मुलायम सिंह यादव, तर यांना देखील मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे आणि ते सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशी निगडीत आहेत आणि उत्तर प्रदेश या राज्यामधील आहेत. तर ह्या 6 जणांना 2023चा पद्मविभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, इराणमध्ये महिलांच्या हक्कासाठी अनेक दशके लढा दिलेल्या मानवी हक्क कार्यकर्त्या डॅश डॅश यांना शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर केले आहे? तर याचं उत्तर आहे नर्गिस महम्मदी. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर नर्गिस महम्मदी यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर मित्रांनो, त्यांना कशा संदर्भात त्यांना मिळालेलं आहे? तर इराणमधल्या ज्या महिला आहेत त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक दशके लढा केलेला आहे, त्यामुळे त्यांना शांततेचं नोबेल पारितोषिक हे जाहीर करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो, नर्गिस महम्मदी ह्यांच्याबद्दल हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. तर पहिला पॉईंट आहे डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटर ह्या संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत आणि तसेच व्हाईट टॉर्चर हे नर्गिस महम्मदी ह्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक आहे. हे दोनही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. 33वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर उत्तर आहे पुष्पा भारती. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पुष्पा भारती यांना 33वा व्यास सन्मान पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तर कोणत्या पुस्तकाला? तर त्यांचं पुस्तक आहे यादे यादे और यादे. हा 2016 सालचं त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि या 2016 सालच्या पुस्तकाला 33वा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, हा 33वा व्यास सन्मान पुरस्कार हा 2023 या साली देण्यात आलेला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, व्यास सन्मान पुरस्कार याची रक्कम किती असते? तर 4 लाख रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम असते. के बिर्ला फाउंडेशन या संस्थेमार्फत हा व्यास पुरस्कार दिला जातो. तो व्यास पुरस्काराचे पहिले विजेते कोण होते? तर रामविलास शर्मा हे होते. आणि हा देखील पॉईंट इथे महत्त्वाचा ठरतो की 2022चा म्हणजेच गेलेला व्यास सन्मान पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाना या पुस्तकासाठी त्यांना 2022चा म्हणजेच 32वा व्यास सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, हे सर्व पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत.